नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड या परीक्षेसाठी अभ्यास कसा करायचा, रिव्हिजन कशी करायची, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता जेव्हा 10वीचा अभ्यास आपण सुरू करतो, तेव्हा आपण किती दिवस किंवा किती दिवसपेक्षा किती महिने राहिलेत परीक्षेसाठी असा विचार करतो. आता आपल्याला असा विचार करायला लागेल की किती तास राहिलेत किंवा किती दिवस राहिलेत. मग त्यासाठी रिव्हिजन करणं, लवकरात लवकर आपला सिलेबस कंप्लीट झाला असेल किंवा सिलेबस नसेल कंप्लीट झाला तर लवकरात लवकर आपला सिलेबस कंप्लीट करणं आणि सगळे धड्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण जे अभ्यास करतो ते विसरून जातो. तर आता आपण रिव्हिजन कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम बघा, आता मी इंग्लिशमध्ये लिहिलंय पण मी मराठीमध्ये एक्सप्लेन करतो की रिवाइज ऑल द सब्जेक्ट्स ॲट लीस्ट ट्वाइस बिफोर युअर एक्झाम. आता सर्वात पहिलं काय करायचं की तुमचा समजा अभ्यास झाला असेल, हा व्हिडिओ अशा मुलांसाठी आहे ज्यांचा अभ्यास ऑलरेडी झालाय, आता ते फक्त रिव्हिजन करतायत. जो उरलेला टाइम आहे 40-50 दिवस जे आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये रिव्हिजन करायचं आहे. तर आता तुम्हाला असा टाइम टेबल बनवायचा आहे किंवा असा विचार करायचा की मला कमीत कमी जो पूर्ण तुमचा सिलेबस आहे, पूर्ण जे धडे आहेत, जे प्रश्न उत्तर आहे, सर्व आहे ते तुम्हाला कमीत कमी 2 वेळा रिवाईज करायचे, 2 वेळा त्याचा उजळणी करायची किंवा रिव्हिजन करायचे. ठीक आहे, परीक्षा होईपर्यंत. असा एक तुम्ही त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला टाइम टेबल बनवावं लागेल. आता कोणाकोणाची स्पीड जास्त असते, कोणाकोणाला लवकर लवकर वाचन होतं, कोणाकोणाला लवकर लवकर अभ्यास होतो, कोणाचा कमी होतो. पण जास्तीत जास्त करून तुम्हाला 2 वेळा तरी कमीत कमी अभ्यास करून झाला पाहिजे तुमचा. मग तशासाठी तुम्हाला काय करायला लागेल, एक टाइम टेबल बनवावं लागेल, रिव्हिजन टाइम टेबल बनवायला लागेल. मग रिव्हिजन टाइम टेबल कसा बनवायचा ते आपण बघूया. की स्टडी मल्टिपल सब्जेक्ट्स ॲट द सेम टाइम. आता टाइम टेबल असा बनवायचा आहे की जेणेकरून तुम्ही समजा तुम्ही आता आता जास्त टाइम नाही राहिला परीक्षेसाठी, तर त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायचा, जास्त तास अभ्यास करायचा आहे. किंवा तुम्ही जर कमीत कमी 5 तास अभ्यास करताय समजा दिवसातून, तर 5 तासामध्ये तुम्ही काय करा की 5 तासाला 2-3 हिस्स्यामध्ये डिवाइड करा. समजा आपण 3 हिस्स्यामध्ये डिवाइड केलं किंवा 2 हिस्स्यामध्ये डिवाइड केलं तर 2.5-2.5 तास होतात. मग या 5 तासामध्ये काय करायचं, एकच विषयाचा अभ्यास नाही करायचा, कमीत कमी 2 किंवा 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे. मग त्याचा अर्थ काय की स्टडी मल्टिपल सब्जेक्ट्स ॲट द सेम टाइम. की सकाळी कुठला तरी विषयाचा अभ्यास करा, दुपारी कुठल्या तरी विषयाचा अभ्यास करा, संध्याकाळी कुठल्या तरी विषयाचा अभ्यास करा. मग टाइम टेबल पण जेव्हा तुम्ही बनवताय तेव्हा पण असंच करायचं आहे की तो टाइम टेबलमध्ये ते 3 किंवा 4 विषय कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा आहे. असं नाही केलं तर काय होतं की समजा तुम्ही विचार करताय की चला मी आता पहिला गणिताचा अभ्यास करेन, 5 दिवस मी गणिताचा अभ्यास करेन. मग 5च्या 5 दिवस तुम्ही गणिताचा अभ्यास केला तर तुम्हाला कंटाळा येणार, बोर होणार तुम्ही. आणि कधी कधी काय होतं की तुमचा अभ्यास पण पूर्ण होणार नाही. मग तुम्ही नंतर बोलता की चला मी आता इंग्लिशचा अभ्यास करतो, तर इंग्लिशचा अभ्यास करायला गेलात मग तुम्हाला गणितामध्ये समजा जास्त दिवस लागले, इंग्लिशचा 4 दिवस तुम्ही ठेवले असणार, ते 4 दिवस तुम्हाला नाही मिळणार. मग पुढचा सगळा टाइम टेबल डिस्टर्ब होणार. ते नाही होण्यासाठी काय करायचं की आपण मल्टिपल विषयांचा किंवा 3-4 विषयांचा अभ्यास एकत्र करायचा आहे, असा टाइम टेबल बनवायचा आहे. सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला इंटरेस्ट पण राहील अभ्यासात आणि तुमचा अभ्यास पण होईल. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, प्रिलिम पेपर सिरियसली, टेक प्रिलिम पेपर सिरियसली. प्रिलिम किंवा जी पूर्व परीक्षा होते, तुम्ही जर क्लास लावला असेल तर क्लासमध्ये पण पूर्व परीक्षा होईल किंवा शाळेमध्ये पण पूर्व परीक्षा होईल. आता समजा काही काही शाळांमध्ये 2 पूर्व परीक्षा होतात, काही क्लासेसमध्ये पण 2-3 पूर्व परीक्षा होतात. मग ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही शाळेत पण पूर्व परीक्षा देताय, क्लासमध्ये पण पूर्व परीक्षा देताय, पूर्व परीक्षेच्या आधी आपण अभ्यास पण करून जातो. मग त्याच्यामुळे काय होतं की आपण सारखे पूर्ण विषयाचा अभ्यास आपल्याला जमत नाही करायला. आपण काय करतो, परीक्षेपुरता थोडा अभ्यास करतो, परीक्षा देतो, नंतर नेक्स्ट पेपरचा अभ्यास करतो. मग त्यासाठी माझा असा सल्ला आहे की तुम्ही काय करा, तुमचा चांगलाच एकदम अभ्यास झाला असेल तर तुम्ही सर्व पूर्व परीक्षा एकदम सिरियसली द्या. जर नसेल झाला तसा, तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे अजून, तर तुम्ही काय करा, क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये तुम्ही कुठेही तुम्हाला चांगलं वाटतंय तिकडेची पूर्वपरीक्षा एकदम सिरियसली द्या आणि बाकीची पूर्वपरीक्षा शाळेत होईल किंवा क्लासमध्ये होईल, कुठल्या तरी एका ठिकाणी तिकडे पण तुम्ही अटेम्प्ट करा. पण एक एकदम सिरियसली अटेम्प्ट करा. म्हणजे तुमचा जो टाइम टेबल बनेल त्या टाइम टेबल ते परीक्षेचा विचार करूनच बनवा की मला ह्या 4 दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे, नंतर हा पेपर द्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमचा जो अभ्यास झाला आहे तो तुम्ही पेपरमध्ये लिहिणार आणि तुम्हाला समजेल की किती अभ्यास झाला आहे, जसे मार्क्स येतील आपल्याला पेपरमध्ये. ठीक आहे. प्रिलिम परीक्षा सिरियसली द्यायचे, तुम्हाला निवडायचे, खूप साऱ्या प्रिलिम असतील तर निवडायचे, 2च प्रिलिम असतील शाळेच्या तर तुम्हाला ते प्रिलिम परीक्षा एकदम सिरियसली द्यायचं आहे, अभ्यास करून द्यायचा आहे, रिव्हिजन करून द्यायचं आहे. कारण आपल्याला समजतं की आपला किती अभ्यास झाला आहे, किती आपल्याला अजून करायचं आहे. त्यासाठी प्रिलिम परीक्षा एकदम सिरियसली द्या. त्यानंतर बाकी सर्व जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, आता खूप कमी टाइम राहिला आहे, मग तुम्ही आता इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडिया, गेमिंग जे काही वापरताय ते आता थोडा कमी करा. कारण हा जो टाइम आहे, 1-2 महिने राहिले, त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही जितका अभ्यास कराल, जितकं रिव्हिजन कराल, जितकं वाचन कराल, जितके पाठांतर किंवा समजून घ्याल विषय किंवा तुम्ही गणित सोडवाल, ह्या सर्व टाइम जो 2 महिने किंवा जे 40-50 दिवस बाकी आहेत, तेवढ्या दिवसांमध्ये जेवढा तुमचा अभ्यास होईल त्याच्यावरच तुमचे किती मार्क्स येतील हे डिसाईड होणार आहे. मग त्यासाठी काय करायचं, बाकीचे सगळे डिस्ट्रॅक्शन्स आहेत हे साईडला ठेवायचे आणि पूर्ण फोकस अभ्यासावरती करायचा आहे.
आणि सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, की काही लोकांचं मी बघितलंय, ते काय करतात, शाळेत एकदम हुशार असतात, परीक्षेत चांगले मार्क मिळतात त्यांना. मग पूर्व परीक्षा होते, पूर्व परीक्षेमध्ये देखील त्यांना चांगले मार्क मिळतात. ठीक आहे. तर काही लोक असे पहिले किंवा दुसरे असे येतात शाळेमध्ये. मग त्यांना असं वाटतं की आता झालं, आता मी 10वीला पण मला पहिला किंवा दुसरा येणार, कारण मला पूर्व परीक्षेत मार्क्स मिळालेले आहेत. पण असं नका करू. लास्ट पेपरपर्यंत तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं, अभ्यास करत राहायचं आहे. नाहीतर काय होतं, की तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले तुम्हाला आणि तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट झालात, अभ्यास कमी केलात, मग त्याच्यामुळे काय होणार, की बाकी जे मुलं आहेत ते अभ्यास करतच राहणार. मग ते लोक पुढे जाणार, त्यांचे मार्क्स चांगले येणार, तुमचे नाही येणार. कारण बोर्डाचा जो पेपर आहे आपला, ते आपल्या शाळेतल्या टीचर चेक करत नाहीत, दुसऱ्या टीचर चेक करतात. मग त्यांची पद्धत वेगळी असते चेक करायची, आपल्या शाळेची टीचरची पद्धत वेगळी असते. काही शाळेच्या टीचर काय करतात, आपल्याला कधी कधी जास्त मार्क्स देतात, तसे बोर्डात मिळतील असं अशी गॅरंटी नसते. त्यासाठी काय करायचं, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही जायचं. शेवटचा जो पेपर असतो त्या टायमापर्यंतच आपल्याला अभ्यास करत राहायचं, सातत्य ठेवायचं, अभ्यासामध्ये कमी नाही झाली पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. म्हणजे काय, आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. काही आजार नाही झाला पाहिजे तुम्हाला. नाहीतर काय होणार, तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलाय आणि तुम्ही आता परीक्षेच्या टायमाला जर आजारी झालात, मग काय होणार, तुमची पूर्ण मेहनत वाया जाणार. मग चांगलं खा, चांगलं झोपत जा, थोडं जास्त, 7-8 तास तरी कमीत कमी. नाहीतर त्याच्यामुळे काय होणार, आजार होणार तुम्हाला. मग तुमची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.